चिंतामणीच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या पुण्यभूमीमध्ये विधानसभेच्या प्रचाराचा नारळ फोडण्यासाठी उपस्थित असलेले आपल्या सगळ्यांचे उमेदवार, आपल्या सगळ्यांचे सहकारी मित्र माऊली आबा खटके, अभिनेते सयाजीराव शिंदे, माजी खासदार आदरणीय शिवाजीराव दादा आढळराव पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्ह्याचे अध्यक्ष प्रदीपराव गारटकर, सुरेश अण्णा गुले, संदीप आप्पा बोंडवे, खरं तर पूनमताई चौधरी, संदीप आबा सातव, सुभाष आप्पा जगताप, आता खरं तर नाव रोहिदास शेठपासून सगळेच तुम्ही, रवी बाप्पू काळेपासून राहुल दादा पाचरनेंपासून सर्वच व्यासपीठ उपस्थित बंधू भगिनी आणि माझ्या सहकारी मित्रांनो, खरं तर अनेक लोकांच्या मनामध्ये शंका होती की हवेलीत काय होईल. परंतु आमच्यासारखे कार्यकर्ते समाजामध्ये संयमाने आणि प्रामाणिकपणाने जे आम्ही काम करतो, आम्हाला नेहमी असं वाटतं की आपल्या राजकारणाचा आणि समाजकारणाचा उपयोग हा सकारात्मक उद्देशाने झाला पाहिजे. कोणाला त्रास द्यायचा आहे, कोणाला अडवायचं आहे, कोणाला अडचणीत आणायचं आहे म्हणून काम करण्याची भूमिका आमची कधीच नसती आणि त्या भूमिकेला त्या ठिकाणी साथ देण्याची भूमिका आम्ही ठरवली. राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब असू द्या, राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब असू द्या, या सर्वांनी विनंती केली आणि मी सांगितलं की मी सुद्धा सरळ मार्गी काम करणारा कार्यकर्ता आहे. भारतीय जनता पक्ष, भारतीय जनता पक्षातले सर्व सहकारी आम्ही सगळे मिळून माऊली आबाच्या पाठीमागं भक्कमपणाने उभं राहू ही भूमिका घेऊन आज प्रचाराचा नारळ फोडण्यासाठी आम्ही या ठिकाणी उपस्थित राहिलेलो आहे. राजकारण, समाजकारण करत असताना मला नेहमी असं वाटतं की सत्तेच्या पदाचा उपयोग सर्वसामान्य माणसाच्या हितासाठी झाला पाहिजे. आपल्या सत्ता ही गावागावांचा, परिसराचा, तालुक्याचा विकासासाठी या सत्तेचा उपयोग झाला पाहिजे आणि मला असं वाटतं की माऊली आबासारखा तरुण कार्यकर्ता, तरुण सहकारी उद्याच्या काळामध्ये या मतदारसंघाचा सर्वांगीण विकास कसा होईल हा नेहमी प्रयत्न करील असं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटतं. आज काही खुशी, काही गम असं वातावरणाला आम्हाला 2-3 दिवस सामोरं जावं लागलं. काहींनी आम्हाला सांगितलं की तुम्ही असं करा, काहींनी सांगितलं तुम्ही निवडणूक लढवा, नेत्यांनी सांगितलं की निवडणूक लढवू नका. पण एक चांगलं झालं, फॉर्म भरला त्याच्यामुळं माणसं कळाली. माणसं कळली पाहिजेत राजकारणातल्या माणसाला, त्याचा आनंद माझ्यासारख्या कार्यकर्त्याला निश्चितपणाने आहे. पण मी तुम्हाला एवढं खात्रीपूर्वक सांगतो आबा, मी माझ्या राजकीय जीवनामध्ये कधीही डुप्लिकेट राजकारण केलं नाही. माझ्या सगळ्या सहकार्यांनी सुद्धा कुणीही तशा पद्धतीचं राजकारण केलं नाही. अनेक सहकारी असे आहेत जे माऊली आबाचे मित्र आहेत, माझे मित्र आहेत, नेहमी एवढंच सांगायचे तुमच्या दोघांपैकी एकाने उभं राहा, दोघं उभं राहू नका. माऊली आबालाही तेच सांगायचे आणि मलाही तेच सांगायचे की तुम्ही दोघं उभं राहिलं तर जमायचं नाही. आम्ही सगळ्यांना सांगायचो थोडा वेळ जाऊ द्या, चांगला मार्ग निघेल. काही काही अतिशय शशिकांत दुसगुडे सारखे मित्र आहेत आमचे, काही नाकारायचं कारण नाही. म्हणजे सगळे मित्र, मी त्याला अधिकारी म्हणून तसं बोलतोय, नाही तर कोणाचा गैरसमज नको. म्हणजे अशा पद्धतीने आपण सगळ्यांनी मिळून एक विचाराने या निवडणुकीला सामोरं जाणं, गमतीचा भाग सोडा, पण एक विचाराने गांभीर्याने निवडणुकीला सामोरं जाणं ही काळाची गरज आहे. सहज घेऊ नका. मी तुम्हाला खात्रीपूर्वक सांगतो, विशेषतः शिरूरकरांना सांगतो की हवेलीतला एक उमेदवार झाला, हवेलीची चिंता तुम्ही सोडून द्या, शिरूरची तुम्ही काळजी घ्या. हवेली तालुक्यातली गावाच्या गावं एकत्र येतील. मतभेद, दादा पाटलांना मी त्यांचं नाव घ्यायच्या ऐवजी शिरूरकर म्हणलं. काळजी करू नका महेश बापू. विषय असा आहे की हवेली तालुक्याला अण्णासाहेब मागण्यानंतर पुन्हा आम्हाला संधी आता मिळाली, याचा सुद्धा आम्ही सगळी मंडळी विचार करू. इतक्या वर्षांनी हवेली तालुक्याला संधी मिळाली, आम्ही तुमच्या मागे 3-3 वेळा उभं राहिलो का नाही? 3-3 वेळा उभं. आता तुम्ही काही चेंगाटपणा करू नका, आता काय हायवे करू नका.
आता उठा, कामाला लागा आणि भरभरून गाडव्याच्या पुढची कशी बटणं दाबता येतील त्याचा विचार तुम्ही सगळ्यांनी करा. आमचा तालुका, आपला सगळा मतदारसंघ हा उद्याच्या काळामध्ये आपण सगळ्यांना पुढे घेऊन जायचं असेल तर मला असं वाटतं की 2-4 प्रश्न आपल्या सगळ्यांचे खूप महत्त्वाचे आहेत. हवेलीचा विचार केला तरी यशवंत सहकारी साखर कारखान्याचा प्रश्न महत्त्वाचा आहे. चेअरमन इथं बसल्यात, व्हाईस चेअरमन त्यांची संचालक बॉडी प्रचंड गेले 6 महिने प्रयत्न करतायत या कारखाना कसा पुन्हा चालू करायचा. 160 कोटी रुपये कर्ज, व्याजाला व्याज लागून कागदावर आहे. कुणाला पाहायचं असेल तर ती फाईल सुद्धा आम्ही दाखवू. परंतु काही बँका अशा आहेत की त्यांनी पार कारखान्याच्या जमिनीची जप्ती सुद्धा काढली होती. मला आज अभिमानाने सांगतो या संचालक बॉडीने स्वतःचे पैसे गोळा केले आणि त्या बँकेची जप्ती कशी कमी होईल तसेच 1,30,00,000 रुपये वर्गणी गोळा करून त्यांनी भरल्यात. उद्याच्या काळात त्यांच्या प्रामाणिकपणाच्या जीवावर यशवंत सहकारी साखर कारखाना सुरू झाल्याशिवाय राहणार नाही हा आपण विश्वास त्या ठिकाणी ठेवा. मार्केट कमिटीची लोक इथं आहेत, माझी तर त्यांना वेगळी विनंती आहे. शशिकांत भाऊ, तुम्ही एका मार्केट कमिटीचे सभापती होता. आमच्या मार्केट कमिटीचं चांगलं आहे. आमच्या मार्केट कमिटीने जर ठरवलं ना की या कारखान्याची 100 एकर जमिनीमध्ये पुन्हा इथं आणून एक मार्केट उभं करायचं आणि त्याला आत एवढीच ठेवायची की त्याच्यात होणारे गाळे व्यापारी, तिथं येणारी सगळी माणसं पहिलं प्राधान्य हवेली तालुक्याला, कारण ती हवेली तालुक्याची मार्केट कमिटी 7,000-8,000 तरुणांना रोजगार उपलब्ध होईल. 100 एकर जमीन जर या कारखान्याची घेतली, 100 एकर जमिनीमध्ये कारखाना चालेल आणि 100 एकरमध्ये मार्केट कमिटी चालेल. सोलापूर रोड, नगर रोड सगळ्यात जास्त पुढं कनेक्ट होतो तर या पुण्यनगरीमध्ये होतो, चिंतामणीच्या नगरीमध्ये होतो. असा विचार करून भविष्य काळात माऊलीच्या पाठीमागं आपण सगळी ताकद उभी केल्यानंतर हे सगळे प्रश्न मार्गी लावू. ट्रॅफिकचा प्रश्न आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. नगर रोड असू द्या, तिकडं सोलापूर रोड असू द्या. मी काल एक क्लिप ऐकली. काल त्या क्लिपमध्ये काय म्हटलं होतं की आम्ही देशाचे मंत्री नितीन गडकरी साहेबांकडे गेलो. अरे बाबा, ते भाजपचे, तुम्ही आता पुढे ते कसे ऐकतील? महायुतीत असते तर 100% ऐकलं असतं. काही लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जातो. कामं आपण मंजूर केली, DPCच्या माध्यमातून कामं आपण मंजूर केली, ती सगळ्या गावोगावी त्या ठिकाणी पोहोचवली आणि सगळ्यांची उद्घाटन भूमिपूजन तुम्ही करताय. कैलासवासी बाबूराव पाचरणे साहेबांनी मागच्या निवडणुकीत ज्या वेळेला त्यांना संधी मिळाली 3,000 कोटी रुपयाची कामं केली. हे आमदार झाले तर 2 वर्ष त्याच कामांचं उद्घाटन करत होते आणि आपण म्हणतो की हे खूप कार्यसम्राट आहे. माझी विनंती, पडद्यावरची झापड काढून टाका. सत्य बोलायची आमची तयारी आहे, समोरासमोर बोलायची तयारी आहे. योग्य दिशेला तालुक्याला घेऊन जाण्याची भूमिका स्पष्टपणाने आपल्या सगळ्यांना घ्यावी लागणार आहे. की आता तुला संधी मिळाली की बोल, सगळं नको मला बोलायला. माझं नेचर थोडं वेगळं आहे. मी स्पष्ट आणि खरं बोलणारा माणूस आहे. मला जे पटतं मग ते कोणाच्या विरोधात आहे त्याचा मी विचार करीत नाही. माझी विनंती एवढीच आहे की उद्याच्या काळामध्ये इतक्या वर्षानंतर पुन्हा एकदा आपल्याला विधानसभेची उमेदवारी मिळाली. गावात चळवळ उभी करा, गावातल्या प्रत्येक माणसापर्यंत पोहोचा, प्रत्येकापर्यंत पोहोचून तिथं त्यांना जागृत करा. आता मात्र थांबवून चालणार नाही. काही झालं तरी माऊलीच्या पाठीमागं खंबीरपणाने उभं राहिलं पाहिजे. ही भूमिका घेऊन आपल्या सगळ्यांना काम करावं लागणार आहे. कुणी कोणाबद्दल शंका व्यक्त करू नका. मी माऊलीला जाहीरपणाने सांगतो, लोकांच्या मनात जे होतं की दोघांपैकी एक उभं राहावा, ते लोकांच्या मनातलं, चिंतामणीच्या मनातलं ते पूर्ण झालेलं आहे. त्याच्यामुळं 50% विजय तिथंच तुमचा झालेला आहे. पण आता ह्याच्या पुढची जबाबदारी जास्त आहे. जो नाराज आहे, ज्या दुखावला गेला आहे, ज्याच्यापर्यंत आपण गेलं पाहिजे, ज्याला समजून सांगितलं पाहिजे, या प्रत्येकापर्यंत, महायुतीतल्या पक्षापर्यंत तुम्ही आणि तुमची यंत्रणा गेली पाहिजे, विनंती केली पाहिजे. ही भूमिका घेण्याची आवश्यकता आहे. हे ज्या वेळेला असं चित्र निर्माण होईल त्यावेळेला मला खात्री आहे की सगळीच्या सगळी यंत्रणा काही झालं महायुतीच्या पाठीमागं उभी राहिल्याशिवाय
राहणार नाही याची खात्री तुम्ही सगळ्यांनी बाळगा. खूप बोलण्यासारखं आहे पण आज उन्हात आहे, त्यामुळे आज नको. प्रचाराच्या वेळेला जे काही बोलायचं ते बोलू, पण मी एवढंच आपल्या सगळ्यांना सांगतो, या पुढच्या काळामध्ये या विधानसभा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी आपण प्रामाणिक प्रयत्न करू एवढीच खात्री तुम्हाला सगळ्यांना देतो. पुन्हा एकदा आज या ठिकाणी आपण सर्व उपस्थित राहिला, महायुतीवर प्रेम व्यक्त केलं. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.